आकानी त्याच्या आकामध्ये समर्पणावरून गोंधळ, सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर पुन्हा एकदा निशाणा। गुन्हा नोंद झाला त्या दिवशी वाल्मिक कराड मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरूच होता। पोलिसांच्या तपासात माहिती उघड। फडणवीसांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं, सुरेश धस यांची मागणी। अंजली दमानियांची लढाई केवळ प्रसिद्धीसाठी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांची टीका। दमानियांना बीड हत्या प्रकरणात पोलिसांची त्या दिशाभूल करत असल्याचा आरोप। मालेगाव रोहिंग्यांचं आश्रयस्थान, भाजपचे नेते किरीट सोमय्यांचं मोठं विधान। वोट जिहादचा पैसा देशभरात मालेगावातून पुरवला जात असल्याचा आरोप। संभाजीनगरमध्ये ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता, 10 माजी नगरसेवक शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। प्राजक्ता माळीचा तक्रार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती, तसंच संपूर्ण घटनेची वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्याही पोलिसांना सूचना। भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार। लवकरच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड, 15 जानेवारीपर्यंत विविध राज्यातील प्रदेश अध्यक्षही बदलले जाणार। मंत्री दादा भुसे आज स्वीकारणार पदभार, मंत्री भुसेंकडे शालेय शिक्षण विभाग खात्याची जबाबदारी। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीच्या दौऱ्यावर, नितीश कुमार आणि भाजपमध्ये तणाव असल्याची चर्चा। आज नितीश कुमार एनडीएच्या नेत्यांनाही भेटणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।